श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कुलस्वामिनीला आपण नवस कसा बोलावा, तिचा भाग कसा बांधावा या संदर्भात जी काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। चॅनेलवरती जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या कुलस्वामिनी, आपल्या कुलदेवीला नवस आहे तो बोलतो, पण तो आपण योग्य पद्धतीने तो बोलला जात नाही। तर त्यासाठी योग्य पद्धत कोणकोणती आहे आणि तो पूर्णच होईल याची फुल गॅरंटी आहे। कारण अशा पद्धतीने जर आपण नवस बोलला तर तो आपला नवस आहे तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, तो नक्कीच पूर्ण होते। कुलस्वामिनी आपली जी काही इच्छा आहे, आपली जी काही मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण करते। त्यासाठी अशा पद्धतीने आपण भाग आहे तो बांधायचा आहे। हा भाग कोणी बांधू शकतं? फक्त आपल्या घरातील कुलस्वामीनेच बांधावा असं नाही। आपल्या घरातील ज्या व्यक्तीला नवस बोलायचा आहे, अगदी मुलं असू द्या, मुली किंवा पुरुष असतील, वृद्ध असतील किंवा कोणीही, अगदी कोणीही हा नवस आपल्याला जो नवस बोलायचा आहे तो आपण बोलला तरीही चालू शकतं। पण तो बोलताना आपण अशा पद्धतीने आहे तो बोलायचा आहे। आपल्या प्रत्येकाकडे आपल्या कुलस्वामिनीचा फोटो किंवा तिची मूर्ती जरी नसेल आपल्याकडं तरी फोटो तरी आपल्या घरात असला पाहिजे किंवा कुलस्वामिनीचा टाक आहे तो आपल्याकडे असावा। काहींचं असं असतं की ते शहरात राहतात आणि गावी त्यांचे जे आपले जे कुलदैवत आहेत, त्यांचे जे टाक आहेत, मूर्त्या आहेत, मग त्यांच्याकडे असतात। पण ते शहरात राहतात तर त्यांच्याकडे शहरात अशा पद्धतीचं जे कुलदेवीचं जे फोटो किंवा टाक आहेत ते नसतात। आता टाक एकाच ठिकाणी आपल्या जे आपलं जे गावी असतील, तुमचे जे मूळ ठिकाण, तुमचं जे घर आहे तिथं असू शकतील, पण तुमच्याकडे आपल्या कुलस्वामिनीचा फोटो तरी असायला नक्कीच पाहिजे। कारण आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही आपल्या हातून घडली पाहिजे। प्रत्येकाच्या हातून आपल्या कुलस्वामिनीची सेवा ही घडली पाहिजे। जर आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली, तिला प्रार्थना केली, मनोभावे तिची मनापासून, अंतःकरणापासून सेवा केली, तर ती आपली इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करेल। कारण आपण असं केलं की नुसतंच बाबा नवस्तीला बोललं, तिची सेवा नाही केली, तर आपली इच्छा कशी पूर्ण होईल? तिला आपण ज्यावेळेस साकडं घालतो त्यावेळेस तिची आपण थोडीफार तरी आपल्या हातून सेवा झाली पाहिजे ना। त्यासाठी आपल्या घरामध्ये फोटो तरी नक्कीच असावा आपल्या कुलस्वामिनीचा। तर आपण हा भाग आहे तो कशा पद्धतीने बांधायचा आहे तो मी 2 पद्धतीने आपण बांधू शकतो। नवस बोलण्यासाठी हा भाग बांधायचा आहे। तर तो कशा पद्धतीने बांधायचा आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण पाहूया भाग। आपण आता जी पहिली पद्धत आहे ती पाहूया। जी पहिली पद्धत आहे ती त्यासाठी आपल्याला एक लाल कापड आहे ते घ्यायचं। लाल कापड हे आपल्या तळहाता एवढं जरी असलं तरी चालेल, पण हे कापड घेताना नवीनच कापड आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। जुनं वापरलेलं जे कापड आहे ते आपल्याला घ्यायचं नाही। नवीन खरखरीत असं जे नवीन कापड आहे तेच आपल्याला कापड घ्यायचं। त्याचबरोबर आपल्याला 11 रुपये घ्यायचे आहेत, कमीत कमी 11 रुपये आपल्याला घ्यायचेच आहेत। त्याच्यापेक्षा तुम्ही 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये किंवा याच्यापेक्षाही जास्त रक्कम आहे ती घेऊ शकता आपल्या इच्छेनुसार, पण कमीत कमी 11 रुपये आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हा नवस बोलण्यासाठी योग्य वेळेला आणि योग्य दिवशी आहे तो आपल्याला बोलायचा आहे। शक्यतो तुम्ही कोणत्याही दिवशी बोलला तरी चालू शकतं, पण शक्यतो करून आपल्या कुलस्वामिनीचा जो काही वार असेल, मंगळवार, शुक्रवार, जो काही तुमच्या कुलस्वामिनीचा वार असेल त्या वारा दिवशीच आपल्याला हा नवस आहे तो बोलायचा आहे आणि त्या दिवशी हा भाग आहे तो आपल्याला बांधून ठेवायचा आहे। भाग बांधताना आपण हा भाग आहे तो आपण कधी बांधायचा आहे की हा भाग बांधताना आपण सकाळच्या वेळेस बांधायचा आहे। कारण सकाळच्या वेळेसच का बांधावा? कारण सकाळच्या वेळेस वातावरणही खूप छान असतं, सुंदर असतं आणि आपलं मनही शांत असतं, मनही एकाग्र असतं। मनामध्ये कोणत्याही प्रकारचे जे विचार आहेत ते येत नसतात। कारण दिवसभरामध्ये काय होतं, आपल्या मनामध्ये हजारो प्रश्न आणि हजारो असे विचार, क्षणाक्षणाला विचार असे वेगवेगळे येत राहतात। कोणत्याही प्रकारचे
आपलं मन त्यावेळेस एकाग्र नसतं. पण सकाळच्या वेळेस काय होतं, आपण फ्रेश असतो, उठलेलं असतो, कारण रात्री झोपण्यामुळे आपलं मन शांत आहे ते झालेलं असतं आणि सकाळचं आपलं मन आहे ते एकाग्र असतं, शांत मन असतं. म्हणून आपण हा सकाळीच 10 वाजेपर्यंत आपण म्हणजे 10 वाजेपर्यंत कालवा गोंधळ जरा कमी असतो. त्याच्यामुळे त्यावेळेस आपण हा नवस आहे तो बोलायचा आहे. आपल्या घरातील सर्व देवी देवतांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. कुलस्वामिनीलाही या दिवशी आपण पंचामृताने अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालताना आपण श्रीसूक्त आहे ते बोलायचं आहे. यानंतर देवीची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरातील सर्वही देवांची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर देवीच्या समोर बसायचं आहे. बसून आपण जर आपल्याकडे आता अभिषेक घालण्यासाठी जर तुमच्याकडे जर फोटो जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती अभिषेक घालू शकत नाही. तर आपण एक फूल घ्यायचं आहे आणि त्या फुलाने 3 वेळा फक्त जे काही पंचामृत किंवा पाणी असेल ते नुसतं थोडंसं शिंपडायचं आहे. असं करायचं आणि त्याच्यासमोर फोटोसमोर बसूनच आपण फक्त जे श्रीसूक्त आहे ते आपण बोलायचं आहे. यानंतर आपण बसताना आपल्याला आसन आहे ते घ्यायचं आहे. आसन टाकून आपण बसायचं आहे आणि एक समोर पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपण लाल जे कापड घेतलेलं होतं ते अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती 11 रुपये किंवा आपण जी काही म्हणजे जी काही आपण दक्षिणा घेतलेली असेल ती आपण त्याच्यावरती ठेवायची आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर अक्षता आहेत त्या थोड्या व्हायच्या आहेत. त्याला धूप दीप आहे ते त्या ह्याला दाखवायचं आहे आणि तसंच ते आपण आपल्या तळहातामध्ये घ्यायचं आहे. तळहातामध्ये घेऊन आपल्याला असं बोलायचं आहे की प्रथम गणपतीचं स्मरण करायचं आहे. कारण कोणतीही सेवा असू द्या, आपल्याला कोणतंही कार्य किंवा काही करण्याच्या आधी आपण गणपतीचं नाव घेतो किंवा गणपतीचा मंत्र आहे तो आपण बोलतो. गणपतीचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली जी कुलस्वामिनी आहे तिचं नाव घ्यायचं आहे. आता आमची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, म्हणून आम्ही तुळजाभवानीचं नाव आहे तर ते घेतो. तुमची जी कुलस्वामिनी असेल तिचं आपण ते नाव आहे ते घ्यायचं आहे. आपल्या तुळजाभवानीचं नाव घेतल्यानंतर आपण नंतर आपलं नाव आहे ते बोलायचं आहे. जे काही तुमचं नाव असेल ते तुम्ही बोलायचं. यानंतर तुमचं जे काही गोत्र असेल ते बोलायचं आहे. जर आपल्याला माहीत नसेल तर कश्यप आहे हे गोत्र बोलायचं आहे आपण. ही बोलल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती आपल्या आई अंबा भवानी मातेला किंवा आई तुळजा भवानी मातेला आपण जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी ती इच्छा आहे ती सांगायची आहे. आणि तुमचं जे घराणं असेल, आमचं निकम घराणं आहे, तसं तुमचं जे काही घराणं असेल त्या घराण्याचं नाव घ्यायचं आहे आणि निकम घराण्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अशा पद्धतीने आपण बोलायचं आहे की मी साकडे घालते तुला, माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा मी भाग बांधून ठेवत आहे. असं आपण आपल्या त्या देवीला आहे ते सांगायचं आहे. यानंतर आपण ती जी घेतलेलं जे आहे कापड, त्या कापडाला आपण गाठ आहे ती बांधायची आहे. गाठ बांधून नंतर ती गाठ आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडून तशीच आपल्या हृदयाजवळ आहे ती धरायची आहे आणि हृदयाजवळ धरून आपल्या अंतःकरणापासून, आपल्या मनापासून जे काही आपल्या मनात असेल, जे काही आपल्याला देवीला सांगायचं असेल, बोलायचं असेल, जो काही आपला प्रॉब्लेम असेल, जी काही अडचण असेल ती आपल्या अंतःकरणापासून तुम्ही अगदी मनापासून तुम्ही तुमच्या देवीला सांगा. आणि देवीला जे काही आपले अडथळे येत असतील, त्या आपलं जे काम पूर्ण होण्यासाठी जे काही प्रॉब्लेम येत असतील ते सर्व काही आपल्या देवीला मनमोकळेपणे आणि एकाग्र चित्तेने सांगायचं आहे. देवीला आपल्याला साथ घालायची आहे आणि ही माझी इच्छा नक्कीच पूर्ण कर अशी देवीला साथ घालून आपण नंतर ती गाठ आहे ती आपण तो जो भाग बांधलेला आहे तो आपण आपल्या देवीच्या मूर्ती किंवा तुमचा काही फोटो असेल त्याच्यासमोर देवाऱ्यातच ती त्या दिवशी आपल्याला आहे ती ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण नंतर ती आपल्या म्हणजे जर फोटो असेल तर त्या फोटोच्या पाठीमागे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघराचा खालचा जो डावर असतो तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला असं देवघराच्या आसपास शेजारी जिथं ठेवणं शक्य आहे जेणेकरून आपला याला हात लागणार नाही वरचीवर, अशा ठिकाणी आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भाग बांधला तर तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल, यामध्ये शंकाच नाही. 100% तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही. तर आपल्याला दुसरी पद्धत आहे ती कोणती आहे? दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला एक नारळ आणायचा आहे. जो नारळ आणणार आहे
तो आपला एकदम पाणीदार असा नारळ हवा आहे. आपल्याला थोडंफार असं पाणी नको, जास्त पाणी असणारा असा नारळ आहे तो आपण घ्यायचा आहे. आणि तो नारळ आणल्यानंतर आपण त्याचीही अशाच पद्धतीने पूजा आहे ती करून घ्यायची आहे. हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचं आहे, अक्षदा व्हायची आहे आणि त्याला हातात धरून आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने सर्व काही आहे ते आपल्याला तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडून आपल्याला अशा पद्धतीने बोलायचं आहे. आणि हा नारळ आपण लाल कपड्यामध्ये बांधून आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने बोलून सर्व झाल्यानंतर आपण हा नारळ जसा आपण भाग देवीच्या फोटो किंवा टाकासमोर आपण ठेवला त्याच पद्धतीने हा नारळही त्या दिवशी ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण देवाराच्या आसपास शेजारी कुठेही हा नारळ ठेवू शकतो, जेणेकरून आपला तिथं हात लागणार नाही. अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचं आहे. ही पद्धत तेवढीच प्रभावशाली आणि तेवढीच योग्य पद्धत आहे. तुम्हाला जी कोणती योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही असा भाग बांधायचा आहे आणि अशा पद्धतीने देवीला नवस बोलायचा आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आता हे जो आपण भाग बांधून ठेवलेला आहे याचं आपण नंतर काय करायचं, ज्यावेळेस तुमची इच्छा कितीही दिवसाने कधीही म्हणजे तुम्ही देवीला आपली जी इच्छा आहे ती किती दिवसात पूर्ण होणार आहे हे आपण बोललेलंच असणार आहे. तर आपण ते तेवढ्या दिवसात जर आपली ही इच्छा जर पूर्ण जर झाली तर आपण हा जो भाग आहे आणि किंवा तो नारळ असा आपण बांधून ठेवलेला आहे तो आपण आपल्या कुलस्वामिनीचं जे मूळ ठिकाण आहे, तुमचं जे काही मूळ ठिकाण असेल त्या ठिकाणीच आपल्याला जायचं आहे आणि तिथंच आता जे सांगणार आहे ते आपल्याला करायचं आहे. हो, मूळ ठिकाणीच आपल्याला जावं लागेल. आपल्याला इथं घरीच किंवा इथं आपल्या गावामध्ये किंवा आपण जिथं राहतो त्या मंदिरामध्ये गेलं तर चालेल का? नाही. आपण आपल्या मूळ ठिकाणी जाऊन तिथे आपल्याला म्हणजे तुम्ही नंतर कधीही गेला तरी लगेच नाही गेला किंवा थोड्याफार दिवसानंतर जरी गेला तरी चालेल. पण आपण तिथे जाऊनच आहे तो हा भाग आहे तो आपल्याला सोडायचा आहे. तिथं गेल्यानंतर आपण आपल्या देवीचा मानसन्मान आहे तो करायचा आहे. आपल्या कुलस्वामिनीचा मानसन्मान हा आपल्याला करावाच लागणार आहे. कारण वर्षातून एकदा आपण आपल्या कुलस्वामिनीला जातो त्यावेळेस तिचा मानसन्मान आहे तो आपल्याला करायचाच असतो. आणि वर्षातून एकदा आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच जावं. कारण आपण जर आपल्या कुलस्वामिनीची सेवा जर केली, तिची मनोभावे जर पूजा जर केली, तिला जर आपण जर म्हणजे आपल्या अंतःकरणापासून तिची आपण जर आठवण जर काढली किंवा तिच्यासाठी आपण असं काही सेवा केल्या, तिची पूजा जर केली, तिचा मानसन्मान जर केला, तर ती आपली इच्छा का पूर्ण करणार नाही? ती आपली इच्छा नक्कीच पूर्ण करेल. म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन तिचा मानसन्मान आहे तो करून हा भाग आहे हा तिथे जाऊन सोडायचा आणि त्याच्यातील जे पैसे आहेत ते दानपेटीमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आणि नारळ आहे तो आपण देवीच्या चरणाशी व्हायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे करायचं आहे आणि भाग आहे तो अशा पद्धतीने तुम्ही बांधावा आणि नवस हा अशा पद्धतीनेच बोलावा. हा नवस तुमचा नक्कीच पूर्ण होईल. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तुम्हीही हा अनुभव नक्कीच घ्या. खरंच अशा पद्धतीने आपण जर नवस जर बोललो तर तो नक्कीच पूर्ण होतो आणि आपल्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. आपल्या ज्या काही अडचणी, ज्या काही प्रॉब्लेम आहेत त्या आपली आई तुळजाभवानी, आपली कुलस्वामिनी नक्कीच दूर करेल. श्री स्वामी समर्थ.